बातमी साताऱ्यातून लेकीची मृत्यूशी झुंज, पालकांची व्हिसासाठी धावधाव सुरू आहे। त्याचबरोबर मंत्र्यांचे उंबरठे झिजवूनही दाद मिळेना। अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळवण्यासाठी धावाधाव सुरू आहे। नीलम शिंदे 35 वर्षीय विद्यार्थिनीचा 11 दिवसांपूर्वी अपघात झाला होता। तरुणीवर अमेरिकेत आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। वडिलांना व्हिसाची प्रतीक्षा आहे तर केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे। सातारा कराडच्या लेकीचा अमेरिकेत मृत्यूशी संघर्ष, पण पालकांना अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नाहीये। मंत्र्यांचे उंबरठे झिजवले पण दाद मिळेना। नीलम हिचा 14 फेब्रुवारी 2024 रोजी अमेरिकेत व्यायामासाठी चालताना एका 4चाकी गाडीनं पाठीमागून जोरदार धडक दिली आणि या अपघाताला दोषी असलेल्या कार चालकाला पोलिसांनी पकडलंय। मात्र रक्ताचे नातेवाईक आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याचं अमेरिकेतील पोलीस सांगतायत। माझी भाची नीलम तानाजी शिंदे ही गेली 4 वर्ष झाला अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहे। तिचा या ठिकाणी 14 तारखेला अपघात झाला। दोन्ही पायाला आणि हाताला मार लागलाय। दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत, हात फ्रॅक्चर आहे, छातीला मार आहे आणि आता ती कोमाच्या अवस्थेत आहे। अशा अवस्थेत असल्यामुळं तिने हॉस्पिटलवर युनिव्हर्सिटीनं आम्हाला या ठिकाणी इकडं रक्तातल्या नात्यातील लोकांनी यावं यासाठी आम्हाला पत्र दिले। माझी मदत करायसाठी आम्हाला कुठलाही आधार नाही, त्यामुळे आम्हाला एक आपला चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे की आमची ही व्यथा आपल्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी आणि आम्हाला व्हिसा मिळावा एवढी मी हात जोडून आपल्या समोर विनंती करतो। माझी मुलगी अमेरिकेला 4 वर्षापासून शिक्षण घेत आहे। शेवटच्या MS च्या शेवटच्या वर्षाला आहे। MS च्या 14 तारखेला तिचा मोठा अपघात घडलेला आहे। त्या अपघातामध्ये तिचे 2 पाय, 1 हात व ब्रेनला मार लागलेला आहे। ती कोमात आहे। तरी आम्हाला व्हिसा मिळण्यासाठी आम्ही मुंबईला गेलो, तरी आम्हाला तिथं कुणी दखल दिलेली नाही। तरी मला माझ्या मुलीला भेटण्यासाठी मला अवश्य लवकरात लवकर व्हिसा मिळावा अशी माझी विनंती आहे।